ॲटलिस्ट हे संपलं माझं म्हणजे एक लास्ट व्हिडिओ बाकी आहे कंट्रोल NPTEL. पाठवले ना मी तुला ते वाले लेक्चर. बस कर ना यार तू पण काय पहिले सांगितलं सांगत काय काय सांगून किती काय फरक पडतंय. कुठे गेला PDF आज जातो तिला या थांबला येस नाही यार लगेच हे काल रेकॉर्ड केलं होतं ते रेकॉर्ड केलेलं पाठवण्यास लायक बसलं नाही. का बरं? हे असले आवाज काढत होते काल. चालतंय. मला चालतं ना. हं? मी ऐकू शकतो ना. अरे तू बी नाही वाटू लागलं मला. नाही एवढं बी नाही तर. ऐकू येतं ना तसं प्रॉपर हा तेवढं आहे. मग ठीक. बाकी किती गाणं शिवाय मला काही प्रॉब्लेम. मैं तुझे रोकूंगा ना कभी झालं का तुझको देना खुला आदत काय आहे? मार्क्स कशाचे आयसी DS DS एक्सपेरिमेंट्स यू हे ISCचे हे सगळे एक्सपेरिमेंटचे लॅब ESCचे देत नाही यार हे. हा यार ते द्यायला पाहिजे. मला मग 40 दिले यार 43चे. दुसरं टॉप भरपूर जणांना कमी आहे रे. भरपूर जणांना कमी आहे. कोण आहे हा? सोहम पारिक. हा कोण आहे? पार्थ नागिन 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 करा झालं. अरे ही येतच नाही ना. आली का अजून नाही आली का हाय काय याला बी घे भाऊ याला बी घे व्हर्च्युअल मेंबरशिप होते मला या ना बोलो का आता वापस काय तर डाऊट टाकेल. आताच कॉल केला तो ये भी का अरे कुछ भी एक तो सिर्फ एक ही हुआ. बोल कॉल करेल वॉइस कॉल इथं नाही कॉल कर कॉल कधी केलं नाही यार मी कॉल. इथं वॉइस कॉल फक्त रिंग दे. काय टाकतो करून घे ना तू बी क्वेश्चन करून घे काही फरक पडतंय. याला विश्वासच नाही यार विचारतो कशाला मग तू. सीओ येत नाही ChatGPT ला. मग विचारतो वरनं नंतर सांगितलं तरी बोलतं GPT हे वेगळं देतंय ते देतंय. फालतू काही बी देत राहतं ते. काय 7+5+12+1+ ठीक आहे एवढं सगळं आणलं तर आलं 22. डायगोनल प्रोग्रामिंगमध्ये एवढं झालं 22 बीट यूज झाले. सेविंग बिट्स किती झाले एवढे आणि त्यानंतर कंट्रोल वर्ड ऑफ व्हर्टिकल मॅनेज डायगोनल तेच तर आहे दॅट्स इट. व्हर्टिकलमध्ये किती लागते याला किती लागतील व्हर्टिकलमध्ये पागल आहे का व्हर्टिकलमध्ये 22 लागतील म्हणायला. काय असते वर्टिकल हॉरिझॉन्टल आली ती आली. व्हर्टिकलमध्ये किती लागते 7 लागणार ना. 128चा लॉक किती 128 2 7 8 फ्लोर ना सॉरी सील लॉग 125 8 कस काय अच्छा हां तेच येते ना. फ्लोअर घेता का सेल सील खालचा खालचा नाही वरचा हो सॉरी दिख रहा है. हाँ अच्छा मराठी करू काय करू चालते मला काय बोलायचं. कौन सा ज़्यादा कंफर्टेबल मराठी या हिंदी. हेलो हाँ कोई भी चलेगा.
मी जास्त हिंदीमध्ये कम्फर्टेबल, ठीक आहे. तो मुझे करना क्या है बेसिकली, वर्चुअल मेमोरी के दो वेज होते हैं, एक तो होता है सेगमेंटेशन और दूसरा होता है पेजिंग। दूसरा वे है पेजिंग का। तो सेगमेंटेशन में क्या करते हैं, पहले सेगमेंटेशन पूरा बताऊँ फिर उसके बाद पेजिंग बताता हूँ। तो सेगमेंटेशन में क्या होगा, मेन मेमोरी जो होगा उसको मैं डिवाइड करूँगा इन टर्म्स ऑफ दी सेगमेंट्स, ठीक है। तो सेगमेंट्स ये म्यूट करून ठेवा. इधर आलो. सेगमेंट्स के हो सकते हैं बहुत सारे टाइप। तो सेगमेंट के टाइप होंगे, कोड सेगमेंट होगा, स्टैक सेगमेंट होगा, डेटा सेगमेंट होगा, एक्स्ट्रा सेगमेंट होगा। तो बहुत सारे टाइप के सेगमेंट्स हैं। तो इन सारे सेगमेंट को बनाने के लिए मुझे कुछ चाहिए इन सेगमेंट से रिलेटेड। पहले तो चाहिए उनका साइज़ कितना है, दूसरा चाहिए उनका टाइप कितना है, टाइप कौन सा है, और तीसरा चाहिए उनका स्टार्टिंग एड्रेस कौन सा है। टाइप, साइज़, स्टार्टिंग एड्रेस, तीनों इन्फॉर्मेशन चाहिए उस सेगमेंट के रिलेटेड, उस सेगमेंट को मुझे बनाने के लिए। तो ये सारी जो इन्फॉर्मेशन है इस सेगमेंट से रिलेटेड, ये स्टोर होगा एक डिस्क्रिप्टर में। डिस्क्रिप्टर बोलते हैं, वर्ड याद रखना, डिस्क्रिप्टर, ठीक है। तो ये जो डिस्क्रिप्टर होगा, ये डिस्क्रिप्टर कहीं और स्टोर होगा, उसका नाम होगा डिस्क्रिप्टर टेबल। ये पूरा फ्लो याद रखना, भूल जाओगे बाद में। पहले होगा डिस्क्रिप्टर, डिस्क्रिप्टर स्टोर होगा एक डिस्क्रिप्टर टेबल में, ठीक है। अभी डिस्क्रिप्टर टेबल के होंगे दो टाइप, एक होगा ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबल, एक होगा लोकल डिस्क्रिप्टर टेबल। ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबल, एक होगा लोकल डिस्क्रिप्टर टेबल, ठीक है। ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबल में होंगे जो प्रोग्राम यूजुअली हम सारे एक्सेस करते हैं, मतलब बायोस इंटरप्ट्स वगैरह हो गए, इनके रिलेटेड जो प्रोग्राम है, इनके जो कोड सेगमेंट्स होंगे वो होंगे ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबल में, और जो हम खुद प्रोग्राम लिखते हैं उनके जो सेगमेंट्स होंगे वो होंगे लोकल डिस्क्रिप्टर टेबल में, ठीक है। अभी ठीक है, तो ये हो गया ग्लोबल और लोकल डिस्क्रिप्टर टेबल। मुझे करना क्या एक्चुअली, सेगमेंट्स बनाने हैं और सेगमेंट से यूज़ करना है वर्चुअल मेमोरी, ठीक है। तो अभी इनके लिए सेगमेंट्स बनाने के लिए मुझे चाहिए डिस्क्रिप्टर, डिस्क्रिप्टर के लिए चाहिए डिस्क्रिप्टर टेबल। अभी मैं डिस्क्रिप्टर टेबल बनाता हूँ। डिस्क्रिप्टर टेबल दो टाइप है, पहले होता है जीडीटी मतलब ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबल, जीडीटी ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबल, और लोकल डिस्क्रिप्टर टेबल एलडीटी, ठीक है। तो अभी इसमें ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबल मुझे बनाना है। इसके लिए क्या करूँगा मैं, एक होगा जीडीटीआर, जीडीटीआर जीडीटीआर ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबल रजिस्टर, रजिस्टर. ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबल रजिस्टर लिखा है वैसे, नो प्रॉब्लम। तो ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबल रजिस्टर में क्या होगा, इसके पास ये 48 बिट का एक रजिस्टर होगा जिसमें 32 बिट होगा इस टेबल का स्टार्टिंग एड्रेस, ये टेबल कहाँ बना है, और 16 बिट का होगा ये टेबल का साइज कितना है। तो 16 बिट का यहाँ पर साइज को बोलते हैं लिमिट फील्ड। तो 16 बिट का साइज है, तो मैक्सिमम साइज कितना हो सकता है, 16 है ना. 16 बिट के बाइनरी के अंदर मैंने साइज लिख रखा है। तो अगर मैं 0 1 0 लिखता हूँ, इसका मतलब दो उसका 2:16, राइट। तो 2:16 मतलब कितना होता है, 64 के। 64 के क्या है, मैक्सिमम साइज है इसका, किसका, जीडीटी का। हाँ, जीडीटी का. जीडीटी का मैक्सिमम साइज है 64। अरे तुम्हें कुछ नहीं समझा तो पूछ लेना। हाँ। तो 64 के मैक्सिमम साइज है जीडीटी का, ठीक है। तो मैक्सिमम साइज जीडीटी का हो गया 64 के, और उसके अंदर क्या स्टोर है बोला मैंने, डिस्क्रिप्टर। डिस्क्रिप्टर का साइज फिक्स होता है, दैट इज 8 KB, सॉरी 8 बाइट। 8 बाइट. तो 8 बाइट एक डिस्क्रिप्टर का है। टोटल मेरे पास 64 KB का साइज है, तो कितने हो गए डिस्क्रिप्टर्स, 8 एक मिनट सर, हेलो बोल। अरे यार ये आवाज ऐसे नहीं बोला। टोटल 64 K by 8. हॅलो, अरे तुझ्या मोबाईलला कॉल राहणार, माझ्या मोबाईलमध्ये काय आहे. हाँ बोल. कितना है? हेलो हाँ बोल. हेलो बोल हाँ बोल बोल. हेलो अरे बोल ना.
हॅलो. कॉल करतो. काय रे छाट्या? काय हे बोल शिव सोबत. आधी त्याला जे द्या डाऊट आहे त्याचा. हा बोल. तुला फोटो टाकलो बघितलास काय? एक मिनिट त्याच्यात लोड. वर्टिकल बीट कसं काढलं तुमची? लॉग घे त्याचा. नेटवर्क इथे का नाही? कलोड घेतोय. कुठला वर्टिकल बीट बोलतोय? अच्छा 25. त्यानंतर हा वर्टिकल प्रेझेंट फ्रॉम द हे बघ NPTEL जे दिलेलं आहे दॅट्स इट खतम. काय? NPTEL असं नाही दिलेलं आहे. NPTEL वर्टिकलमध्ये काय केलेलं आहे, जेवढं बी सगळ्यांचं साम आहे डिवायडेड त्यांचा लॉग आहे. मी तुला PPT पाठवतो ना, 1 मिनिट. पीपीटी पाठव भावा जरा. 1 मिनिट. हा इथे क्वेश्चन पाठवतो रे, वाचून घे. क्वेश्चन कॉलेजला आहे का रे? तुझं जाणार नव्हता ना? जाणार नव्हता ना तू? आलो बाबा, नाश्ता करायला आलो, पाणी नव्हतं रूम मध्ये, मग सोडून आता बसलो. पुन्हा कॉपी. काय देते सगळी? ते पाठवलं वाटतं त्याने, नाही? हा पाठवलं. तर पीडीएफ पाठवली म्हणा त्याला बघ. 1 मिनिट. हॅलो. हा हो, हा पाठवतोय, पाठवतोय थांब. पीडीएफ पाठव म्हणा त्याला. 1 मिनिट यार. त्या थांब ना. घे ठेव. मैं तुझे भूलना तुझे तुझको आपण कुठं होतो? 64 हा 64 KB काय आहे? साईज आहे. मराठीमध्ये स्विच झाला राहू. 64 KB काय आहे? साईज कशाची? सॉरी जीडीटी. GDT ची साइज आहे 64 KB. मराठी चलेगा ना तुम्हें? नो प्रॉब्लेम ना? हॅलो. हाँ चलेगा. 64 KB ची मॅक्सिमम साईज आहे GDT ची. ठीक आहे. नंतर त्यामध्ये 8 बाईटचं काय आहे? आपला आहे जीडीटीआर काय रजिस्टर ना. बस दोन्ही व्हॉट्सअप बंद होता. व्हॉट्सअप क्लोज कर. हां, अर्धा घंटा कर फक्त क्लोज. हो. GDT मध्ये काय आहे? डिस्क्रिप्टर आहेत. डिस्क्रिप्टरची साईज किती आहे? 8 बाईट आहे. आणि 64 KB ची मॅक्सिमम साईज आहे. तर 64 KB डिवायडेड बाय 8 जर केला म्हणजे एवढे डिस्क्रिप्टर आले. 8K डिस्क्रिप्टर्स आहेत. 8K काय आहेत डिस्क्रिप्टर्स? ठीक आहे. आता म्हणजे काय काय बनलं? GDT बनला GDTR ने. त्याची साईज GDTची होती 64 KB. त्यामध्ये डिस्क्रिप्टर स्टोअर आहे. एकाची साईज आहे 8 बाईट. टोटल असे डिस्क्रिप्टर झाले 8K. एका डिस्क्रिप्टरने एक सेगमेंट बनतं. ठीक आहे. तर टोटल सेगमेंट ग्लोबल वाले बनवू शकता 8K. ठीक आहे, फाईन. ओके. नंतर आता मला म्हणायचं LDTला असं जसं हे GDTR होतं ना, असलं काही रजिस्टर नसतं. LDT पण एका डिस्क्रिप्टरने बनतं. तो डिस्क्रिप्टर GDT मध्ये स्टोअर असतो. ठीक आहे. म्हणजे मला काय करायचं बेसिकली, आता हा वाला GDT आहे त्यामधला तो डिस्क्रिप्टर उचलायचा आहे, त्याच्याने बनवायचा आहे LDT. फाईन. तर मल्टिपल इथं डिस्क्रिप्टर्स आहेत, त्यामधला कुठला तरी एक मला उचलायचा आहे. किती आहे त्यामध्ये डिस्क्रिप्टर्स? 8K म्हणजे लॉग 8K आहेत. 8K साईज आहे. ठीक आहे. मग 8K मधनं एक जर तुला फाइंड करायचं असेल तर किती तुला लाईन्स लागतील? 13. 8K आहेत. 8K. हां. तर लॉग विथ 2 8K जर घेतला, 8K इन द सेन्स 2:13. तर टोटल मला किती लागतील? 13. ठीक आहे. तर 13 मला बिट्स लागतील फॉर द एकाला सिलेक्ट करण्यासाठी. त्या सगळ्या डिस्क्रिप्टर मधनं एका सिलेक्ट करण्यासाठी 13 लागतील. ओके. आता काय करणार? हे आहे LDTR सिलेक्टर. हा काय करणार? हा जो पूर्ण हे आहे GDT, त्याच्यामधला एक डिस्क्रिप्टर सिलेक्ट करणार. ओके. तर एक डिस्क्रिप्टर सिलेक्ट करणार म्हणजे काय? 13 बिट्स आहेत. हे 13 बिट्स पण ह्यामध्ये टोटल ॲड्रेस मध्ये सगळं स्टोअर आहे ना. तर ह्याचा जो बेस ॲड्रेस असणार तो 32 बिटचा आहे. बरोबर. आणि 16 बिटचं ते. आणि 16 बिटचा हा पूर्ण साईज आहे ह्याचा, म्हणजे इन द सेन्स 2:16 म्हणजे 64 बिटचा हा पूर्ण साईज आहे. तर जर मी ह्याच्या बेस ॲड्रेसमध्ये 16 बिटचा काही पण व्हॅल्यू ॲड केला
तर मी इथं जाऊ शकतो. राईट. म्हणजे सपोज इथं 100 होता आणि मी 160. 2 ऍड केला तर 102 ची लोकेशनला मी पोहोचून जाईल. आता ह्यामध्ये मला इथं सांगितलेलं आहे की हा वाला सिलेक्ट कर, 32 वाला, 10 वाला काहीतरी सिलेक्ट कर. मग हा जो आहे तो नंबर दिलेला आहे त्यांनी, पण एकाची साईज किती आहे? 8 बाईट. 8 बाईट. म्हणजे किती ऍड्रेस पुढे जावं लागेल मला? जेवढा पण 8. नंबर आहे हा. मल्टिप्लाइड बाय 8 पुढे जाईल. सही आहे. तर 13 चा जो बेस ऍड्रेस असेल त्याला 8 ने मल्टिप्लाय करणार मी. ऑफसेट सारखं. हा, 8 ने मल्टिप्लाय करून ह्याच्या त्याला बेस add ऍड्रेस मध्ये ऍड करणार. सही आहे. Got it. जर बेस ऍड्रेस मध्ये ऍड केलं तर त्याच्या लोकेशन मध्ये मी पोहोचून जाईल. त्या लोकेशन मध्ये पोहोचून गेल्यानंतर मला त्याचा डिस्क्रिप्टर मिळेल. बरोबर. कशाचा? GDT. एलडीटीचा. LDT चा. एलडीटीचा डिस्क्रिप्टर मिळाला. हा एलडीटीचा जो डिस्क्रिप्टर आहे मी एका रजिस्टरमध्ये टाकणार. त्याचं नाव आहे एलडीटी कॅश. ओके. ठीक आहे. मी काय काय बोललो होतं? डिस्क्रिप्टर मध्ये काय काय असतं? टेबल मध्ये त्यांचं हे असतं काय? साईज Size असतं, असतं. हा. स्टार्टिंग ऍड्रेस असतं, आणि टाईप असतं. ठीक आहे. किती बिटचा बोलला होता? 8 बाईट. 8 बाईट. तर 8 बाईटचा आहे म्हणजे 32 बिटचा उसका बेस ऍड्रेस, हा. नंतर 16 बिटचं त्याचं 16 बिटचा त्याचा पूर्ण. साईज किती हे बनला जीडीटीचा. ओके, जीडीटीचा 64 के. ह्याचा पण 64 के मॅक्सिमम असू शकतो. हा. GDT च्या वरती नाही जाऊ शकत. असं काही नाहीये, त्यांनी जसं डिसाईड केलेलं आहे तसं. ओके. पण तो GDT चा पार्ट आहे ना, तर मग त्याच्या वरती नाही जाऊ शकत ना असं काही. हा जीडीटी, हे जीडीटी बनला आता. जीडीटीआर होता, जीडीटीआर ने बनला जीडीटी. हा. ठीक आहे. आता GDT जीडीटी मधनं पासून एक बनला एक मी डिस्क्रिप्टर उचलला, त्याच्याने अजून एक टेबल बनला एलडीटीचा. राईट. ठीक आहे. ओके. हा बेस ऍड्रेस आहे 16 बिटचा. तर हा जेव्हा एलडीटीआर कॅश मध्ये काय लोड झाला तो डिस्क्रिप्टर. तर डिस्क्रिप्टर मधनं बेस ऍड्रेस मिळाला. त्या ऍड्रेसमध्ये हे जेवढं साईज आहे तेवढ्या साईजचा मी बनवला एलडीटी. ठीक आहे. म्हणजे काय काय बनलेलं आहे आता? जीडीटीआर ने बनलेलं आहे जीडीटी. त्या जीडीटी मधनं एखाद्या ऍड्रेसला मी उचललं कशाने? जीडीटीआर एलडीटीआर सिलेक्टरने. आणि त्यानंतर मला एक डिस्क्रिप्टर मिळाला, त्याच्याने मी बनवला एलडीटी. कशामध्ये टाकून? एलडीटीआर कॅश मध्ये टाकून. कॅश. ठीक है. अरे बीच में रोक देना अगर कुछ नहीं समझे तो, नो प्रॉब्लम, बिकॉज ये भी बहुत बार रुकते हैं. हाँ ठीक है। समझा ना यहाँ तक का? हाँ समझा। एक मिनट में बता दूँ. एक मिनट हो. GDTR कॅश. ठीक आहे. नेक्स्ट हा बघ, आता त्याचा डायग्राम आहे. एलडीटीआर सिलेक्टर होता. एलडीटीआर सिलेक्टर मधनं 13 बिटचा ऍड्रेस मल्टिप्लाइड बाय 8 केला. ठीक आहे. आणि हा आहे जीडीटीआर. जीडीटीआरच्या बेस ऍड्रेस मध्ये मी त्याला ऍड केला. त्याच्याने मला ऍड्रेस भेटला LDTचा. नाही डिस्क्रिप्टरचा, एलडीटीचा डिस्क्रिप्टरचा. ठीक आहे. त्या डिस्क्रिप्टर मी घेतला, त्याला टाकला एलडीटीआर कॅशमध्ये. एलडीटीआर कॅशनं मला त्याचा स्टार्टिंग ऍड्रेस मिळाला, एलडीटी कुठं बनवायचा आहे आणि त्याचा साईज किती आहे. That's it. हा बनला एलडीटी. हे 2 टेबल बनलेले आता LDT आणि GDT. एलडीटी आणि जीडीटी. त्यामध्ये मला स्टोअर करायचे डिस्क्रिप्टर. डिस्क्रिप्टर. टेबल कशासाठी होता? डिस्क्रिप्टरसाठी तर होता. अच्छा, हे एक डिस्क्रिप्टर. हा. मला अल्टिमेटली बनवायचे काय? सेगमेंट्स. सेगमेंट. आता दोन्ही टेबल बनलेले आहे. टेबलमध्ये आता डिस्क्रिप्टर्स आहेत. आता ह्याच्यानी मला बनवायचं आहे सेगमेंट्स. म्हणजे मला तो डिस्क्रिप्टर उचलायचा आहे, त्याला एखाद्या कॅशमध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यानी सेगमेंट बनवायचं. सेम प्रोसेस वर सांगितली मी. आता हे बघ, ह्यामध्ये किती असू शकता मॅक्झिमम डिस्क्रिप्टर? 8K ना. हा. आता एलडीटी मध्ये किती असू शकतं मॅक्झिमम? मॅक्झिमम 8K जाऊ शकतं ना. दोन्ही मध्ये मॅक्झिमम 8K. म्हणजे टोटल मॅक्झिमम किती राहू शकता? 16K. सही आहे. तर 16K मॅक्झिमम. बोलो. नहीं कुछ नहीं। ठीक आहे. 16K मॅक्झिमम राहू शकतं. ओके. 16K मॅक्झिमम काय? डिस्क्रिप्टर्स. ओके. आता लेट से की मला फक्त जीडीटीचं काहीतरी करायचं आहे. ओके. म्हणजे जीडीटी मधनंच एखादा डिस्क्रिप्टर उचलायचं हे मला माहिती आहे. ओके. तर हा टोटल
किती होते त्यामध्ये 8K. 8K मधनं एक सिलेक्ट करायला मला किती लागतील 13 ॲड्रेस. मग 13 बिटचा 13 इंडेक्स मल्टिप्लाइड बाय 8 अगेन. हम्म. ठीक आहे. हा ऍड करणार मी LDT किंवा GDTच्या बेस ॲड्रेसमध्ये. त्याच्याने मला काय मिळून जाईल, GDTचा आपल्याला हे तो वाला डिस्क्रिप्टर मिळून जाईल, जो मला डिस्क्रिप्टर मला पाहिजे जास्त LDT सेगमेंटचा. बनवायचं. हा. हा LDTचा नाही आहे, आता सेगमेंटसाठी करतो मी. ओके. ठीक आहे. हा असेल सेगमेंट रेजिस्टर किंवा सेगमेंट सिलेक्टर काय बी बोल. तर ह्याला मी 8 ने मल्टिप्लाय केला आणि LDT किंवा GDTRच्या बेस ॲड्रेसमध्ये ऍड केला. GDTR कॅश असतो ना, GDTR कॅशमध्ये बेस ॲड्रेस आहे म्हणून LDTR LDTR असतो कॅश. GDTR तर नॉर्मल डायरेक्टली बेस ॲड्रेस आहे. LDTR कॅशमध्ये त्याचा बेस ॲड्रेस आहे. म्हणून 13 बिटचा जो सेगमेंट सिलेक्टर आहे मल्टिप्लाइड बाय 8 ॲडेड इंटू GDTRचा बेस ॲड्रेस किंवा LDTRचा कॅशचा बेस ॲड्रेस. ह्याच्याने मला काय मिळून जाईल, ह्याच्याने मला मिळून जाईल एखादा डिस्क्रिप्टर जो की आहे सेगमेंटसाठी. तो सेगमेंटने मला मिळून जाईल सेगमेंट कॅश, सेगमेंट डिस्क्रिप्टरने. ठीक आहे. हा सेगमेंट कॅशमध्ये काय आहे 32 बिटचा बेस ॲड्रेस आणि 20 बिटचा फील्ड आहे. फील्ड म्हणजे लिमिट म्हणजे लिमिट फील्ड म्हणजे साईज. ठीक आहे. तर साईज 20 बिटचा आहे. हा त्यांनी डिसाईड केलेला का बरं आला, कशा आला, काही नाही. ठीक आहे. 2:20 मॅक्झिमम साईज असू शकते म्हणजे 2 आपलं 2 GB नाही काय 1024 into 1 MB. 1 MB. ठीक आहे. 1 KB 1 MB हां, तर 1 MB मॅक्झिमम साईज असू शकते एका सेगमेंटची. सेगमेंटची मॅक्झिमम साईज किती, 1 MB. किती सेगमेंट असू शकता, 2:20. सेगमेंट किती असू शकतं, 20. जेवढे डिस्क्रिप्टर आहेत तेवढे सेगमेंट असू शकतं ना. 16K. हां, मग किती झाले टोटल 16K. 16K सेगमेंट्स आहेत हां. आणि एकाची साईज 1 MB. तर टोटल किती साईज झाली 1 MB into 16K. किती झाली ते 16 MB. 16 GB ना, K आहे 16 थोडी आहे. बरोबर 16K GB. 16 GB मॅक्झिमम साईज ऍक्सेस करू शकता. पण हा तर 4 GBचाच मेमरी होता. तर बाकी सगळं SSD मध्ये थोडं असतं, वापस SSD मधनं काढता. हे कसं करता हे सांगतो ना. ठीक आहे. आता तू युजरला बोललेला आहे की तुझ्यापाशी 16 GB ची मेमरी आहे, तर तो 16 GB च्या हिशोबाने ऍड्रेस देईल. तर तो काय बोलेल, मला ह्या सेगमेंटचा, त्याला माहिती आहे तू सेगमेंटमध्ये डिवाइड केलंय, मला ह्या सेगमेंटचा हवाला व्हॅल्यू देऊन दे, असं तो बोलेल. म्हणजे तो ऍड्रेस देताना 48 बिटचा ऍड्रेस देईल. त्यामध्ये तो बोलेल की हा सेगमेंट कसं डिसाईड करेल, तो 13 बिटचा इंडेक्सने डिसाईड करेल की हा मधला कुठला तरी सेगमेंट दे मला. त्यामधला हा सपोज हा सेगमेंट बनला. ठीक आहे. लेट्स से हा एक सेगमेंट आहे, हा सेगमेंट तू सिलेक्ट केला, ह्यामधला मला हे व्हॅल्यू देऊन दे. कसं बोलणार तो, ह्याच्या बेस ॲड्रेस मधनं किती पुढे जायचं ते सांगून देईल तुला तो. ठीक आहे. म्हणजे हा 32 बिटचा ऑफसेट आहे. हा 32 बिटचा काय आहे हे नको विचार होता, नंतर सांगतो. ठीक आहे. तर हा ऑफसेट देऊन देईल आणि हा आहे तर हा सेगमेंट हा वाला सेगमेंट मला सिलेक्ट कर, म्हणजे हा 13 बिटचा इंडेक्स देईल, त्याच्याने हा वाला सेगमेंट सिलेक्ट कर, त्यामधला हे वाली व्हॅल्यू सिलेक्ट करून दे एवढा बेस ॲड्रेसमध्ये ऍड करून. ठीक आहे. तर असा मला जर करायचं असेल तर काय होईल, पहिलं तर 13 बिटचा मला सेगमेंट सिलेक्ट करायचं. मग ह्याला ऑब्व्हियसली मला 8 ने मल्टिप्लाय करावं लागेल. करणार काय आहे मी बेसिकली करणार हे की हा जो सेगमेंट बोललेला आहे तो सेगमेंटचा मी डिस्क्रिप्टर उचलेल, तो डिस्क्रिप्टरने तो सेगमेंट मेन मेमरीमध्ये बनवणार होता. पहिलं कुठं होता, तो सेकंडरी मेमरीमध्ये सगळं होता. आता जेव्हा मला डिस्क्रिप्टर मिळून जाईल तो मेन मेमरीमध्ये बनेल. मेन मेमरीमध्ये बनल्यानंतर त्याच्यामधनं जो पण इन्फॉर्मेशन तो ऑफसेट बोलतोय तो मी त्याला देऊन देईल. ठीक आहे. हा बोलतो पेज ट्रान्सलेशन आहे सगळं, व्हर्च्युअल मेमरी ट्रान्सलेशन, पेज ट्रान्सलेशन आहे स्पेसिफिकली. तर हा 13 बिटचा इंडेक्स जो आहे त्याला मी 8 ने मल्टिप्लाय करणार. 8 ने मल्टिप्लाय करून GDTR किंवा LDTRच्या कॅशच्या बेस ॲड्रेसमध्ये ऍड करणार. ते ज्याने मला त्याचा डिस्क्रिप्टर मिळून जाईल, तो डिस्क्रिप्टर मी त्या LDT ह्याच्या कॅशमध्ये टाकणार, सेगमेंट कॅश. त्याच्याने पुढे जायचं ते हे कॅश बनवायचं. आता बनवायचा हा सेगमेंट बनवायचा, मेन मेमरीमध्ये सेगमेंट बनवला, त्यानंतर ह्याचा जो ऑफसेट होता हा ह्याच्या बेस ॲड्रेसमध्ये ऍड करून देईल. सेगमेंटचा हे भेटून दिला जो वाला मला पाहिजे होता तो वाला मला मेमरी मिळून जाईल, त्यानंतर तो मला देऊन देईल. दॅट्स इट. ठीक आहे. मोठं पहिला म्हणतो. ठीक आहे. बेसिकली केलं काय मी बेसिकली आहे की मला बनवायचे आहेत सेगमेंट आणि सेगमेंटने मला सगळी चीजे ऍक्सेस करायची आहेत. ठीक आहे. तर सेगमेंट बनवण्यासाठी पहिला मला पाहिजे डिस्क्रिप्टर. अच्छा, डिस्क्रिप्टर कुठं असतात, डिस्क्रिप्टर टेबलमध्ये. डिस्क्रिप्टर टेबल बनावं लागेल मला पहिला. अच्छा, डिस्क्रिप्टर टेबल बनवण्यासाठी असतात
पहिलं असतं 2 टाईप डिस्क्रिप्टर टेबलचे. एक असतं ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबल, एक असतं लोकल डिस्क्रिप्टर टेबल. लोकल डिस्क्रिप्टर टेबल ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबलमधनंच बनतं. तर ठीक आहे, मला ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबल बनवायचं आहे. ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबल कसं बनवू? ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबल रजिस्टरने, ठीक आहे, GDTRने. त्यामध्ये काय असतं, एक असतं 32 बिटचा बेस ॲड्रेस आणि एक असतं त्याची साईज 16 बिटची. अच्छा, 32 बिटचा बेस ॲड्रेस नो प्रॉब्लेम. 16 बिटची साईज म्हणजे मॅक्सिमम साईज असू शकते 64 केबीची. अच्छा, 64 केबीची मॅक्सिमम साईज आहे. त्यामध्ये डिस्क्रिप्टर स्टोअर आहे. डिस्क्रिप्टरची साईज आहे 8 बाईट. ठीक आहे, डिस्क्रिप्टरची साईज जर 8 बाईट आहे आणि 64 केबीची जर मॅक्सिमम साईज आहे, तर मॅक्सिमम डिस्क्रिप्टर असू शकता 8K. अच्छा, 8K डिस्क्रिप्टर आहेत. आता 8K डिस्क्रिप्टरमधनं मला मी बोललो हे बनलं GDT. ठीक आहे, आता LDT बनवण्यासाठी ह्याच्यामधलाच एक डिस्क्रिप्टर आहे जो LDT बनवणार आहे. ठीक आहे, आता डिस्क्रिप्टर किती आहेत? 8K. त्यामधनं मला एक सिलेक्ट करण्यासाठी किती ॲड्रेस लाईन लागतील? 13. म्हणजे 13 बिटचा जो इंडेक्स देईल हा कुठं देईल? LDTR सिलेक्टरमध्ये. LDTR सिलेक्टर मधला 13 बिटचा इंडेक्स ह्याला मी मल्टिप्लाय केला 8ने आणि त्याला GDTRच्या बेस ॲड्रेसमध्ये ऍड केला, तर मला तो वाला डिस्क्रिप्टर मिळून जाईल. तो वाला डिस्क्रिप्टर मी LDTRच्या कॅशमध्ये टाकेल. त्याच्यामध्ये त्याचा बेस ॲड्रेस असेल, त्याचा साईज असेल, कशाचा? LDTचा साईज, LDTचा बेस ॲड्रेस. ठीक आहे, आता मला काय करायचंय? ह्याच्याने तो LDT बनून गेला. ठीक आहे, LDT बनला, GDT बनला. आता फायनली सगळं कम्प्लीट. मला बनवायचे सेगमेंट. सेगमेंटसाठी काय करेल? 13 बिटचा सेगमेंट मल्टिप्लाइड बाय 8 LDT किंवा GDTRच्या कॅशच्या बेस ॲड्रेसमध्ये, त्या बेस ॲड्रेसमध्ये ऍड केला, तर तो वाला डिस्क्रिप्टर मला मिळून गेला. तो डिस्क्रिप्टर मी सेगमेंट कॅशमध्ये टाकला. सेगमेंट कॅशमध्ये मिळाल्यानंतर तो मी बनवू शकतो. ठीक आहे, ओके. पण ह्याच्यामध्ये साईज असू शकते 20 बिटची. लिमिट फील्ड असते 20 बिटची, म्हणून मॅक्सिमम साईज असू शकते 1 MB. तर 1 MB मल्टिप्लाइड बाय टोटल नंबर ऑफ सेगमेंट दॅट इज 16K. तर टोटल साईज झाली 16 GB ना? 16 GB, सॉरी 16 GB. ठीक आहे, 16 GB. असं नको करू यार. 16 GB. ओके, 16 GB झाली मॅक्सिमम साईज. ओके, आता ह्यानंतर बेसिकली मला ट्रान्सलेशन कसं करायचं आता? तर सपोज तो 48 बिटचा ॲड्रेस देईल. 48 बिट मधला 13 बिट तो देईल की कुठला सेगमेंट सिलेक्ट करायचा आहे आणि त्यामधला कुठला व्हॅल्यू चालला चाहिए 32 बिटमध्ये. ठीक आहे, तर हा 13 बिटचा जो इंडेक्स आहे, टोटल 48 बिटचा देईल. 13 बिटचा इंडेक्स असेल, 32 बिटचा बेस ॲड्रेस असेल, बाकी 3 इग्नोर. ठीक आहे, तर 13 बिटचा जो असेल त्याला मी मल्टिप्लाय केलं 8ने. त्याला LDTR किंवा GDTRच्या बेस ॲड्रेसमध्ये ऍड केला. ऍड केल्यानंतर त्याच्याने मला डिस्क्रिप्टर मिळाला. तो कॅशमध्ये टाकला मी, सेगमेंट कॅशमध्ये. त्याच्याने हा जो सेगमेंट होता तो बनला आता मेन मेमरीमध्ये. आतापर्यंत कुठं होता? सेकंडरीमध्ये. आता बनला तो मेन मेमरीमध्ये. मेन मेमरीमध्ये बनला. त्याच्या बेस ॲड्रेसमध्ये त्याने जो ऑफसेट सांगितला होता ते ऍड करून दिला. तो वाली व्हॅल्यू मला मिळून गेली. दॅट्स इट. म्हणजे हे आपण तो LDT बनवतो ना, तो आणि ती प्रोसेस आणि मेन मेमरी मध्ये बनवण्याची प्रोसेस जवळजवळ सेमच आहे. सगळं सेमच प्रोसेस आहे. एकच प्रोसेस आहे, 3-4 वेळा केलं. फक्त नाव इथं चेंज झालं. फक्त कॅशचे नाव, सेगमेंटचे नाव. अच्छा, हे जेव्हा मी बनवतोय सेगमेंट वगैरे, म्हणजे 48 बिटचा 13 सिलेक्ट केला, वापस मल्टिप्लाय केलं, ते पहिलं तेव्हाच बनवणार जेव्हा तो सेगमेंट ऑलरेडी नाही आहे. ठीक आहे, जर ऑलरेडी असेल तर वापस नाही बनवणार. ठीक आहे, हा पूर्ण प्रोसेस होता सेगमेंटेशनचा. आता पेजिंग. सेगमेंटेशन पूर्ण वेगळी कन्सेप्ट आहे, पेजिंग वेगळी कन्सेप्ट आहे, बट प्रोसेस सेम आहे. ठीक आहे, तर त्याला ह्याच्याने कन्फ्यूज नको करू. ठीक है, सेगमेंटेशन समझा ना? सेगमेंटेशन में कुछ पूछना है? नहीं समझा पूरा. पेजिंग मध्ये काय करता? मेन मेमरी जी आहे त्याला मी डिवाइड करतो सेगमेंट्समध्ये. सेगमेंट्सला डिवाइड करतो पेजेसमध्ये. सेगमेंट मोठं आहे, सेगमेंटला डिवाइड करतो तो पेजेसमध्ये. ठीक आहे, आता मी काय बोललो होतं, सेगमेंटचा जो साईज होता तो मॅक्झिमम किती होता? 2:20. 1 M, नॉट 1 मेगाबाइट. 1 मेगा. 1 मेगा बाइट्स नाही, 1 मेगा पेजेस. ठीक आहे, सेगमेंटची साईज. हा, 1 मेगा पेजेस. 1 मेगा पेजेस. एका पेजची साईज फिक्स आहे 4 KB. 4 KB फिक्स आहे म्हणजे फिक्स. ठीक आहे, 4 KB ची एका पेजची साईज. असं किती पेजेस असू शकतात एका सेगमेंटमध्ये? 1 M, 1 मेगा. 1 मेगा मल्टिप्लाइड बाय 4 KB, 4 GB. 4 GB मॅक्झिमम साईज असू शकते एका सेगमेंटची. ठीक आहे, एका सेगमेंटची मॅक्झिमम साईज असू शकते 4 GB. असं किती सेगमेंट बनवू शकलो असतो मी? किती टोटल? 16K होते ना? 16K. तर 16K मल्टिप्लाइड बाय 4 GB 64 TB. हा, टेराबाइट. तर 64 TBचा मेमरी मी ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे, हा सेकंडरी मेमरी मध्ये तेवढं पण असायला पाहिजे ऑब्विसली. हा मॅक्झिमम साईज सगळं जवळ पण 1 TB मॅक्झिमम 64 TB असू शकतं. ओके, तर ह्यामध्ये काय डिफरन्स काय आहे सेगमेंटेशन आणि पेजिंग मध्ये? हा जो पेज होता त्याची साईज फिक्स्ड आहे.
सेगमेंटची साईज व्हेरिएबल आहे. त्यामध्ये सेगमेंटच होता मेन पार्ट, त्याची साईज व्हेरिएबल आहे. सेगमेंटेशन मध्ये सेगमेंटची व्हेरिएबल होती. ह्यामध्ये सेगमेंटला अजून पेजेसमध्ये डिवाइड करतो, पण पेजेसची साईज फिक्स आहे. ठीक आहे. आणि ह्याचा मेमरी पण जास्त ऍक्सेस करू शकतो बेसिकली. डिफरन्स बिटवीन नेटवर्क म्हणून जाईल ड्रॉप घेतो. ठीक. आता हा पण काय करेल, ह्याला पण माहिती आहे की सेगमेंटमध्येच डिवाइडेड आहे. हा पण काय करेल, मला दे ह्या सेगमेंटचा हा व्हॅल्यू. ठीक आहे. ह्या सेगमेंटचा हे व्हॅल्यू हा पण 48 बिटचाच बेस ॲड्रेस आहे. ठीक आहे. हा जो वरचा पूर्ण प्रोसेस होता, सेगमेंट सिलेक्ट करणं अप टू काय करणं, ह्याला 13 बिटच्या बेस ॲड्रेसला 8 ने मल्टिप्लाय करणं, त्यानंतर तो ह्याच्या बेस ॲड्रेसमध्ये ऍड करणं, त्याचा डिस्क्रिप्टर उचलणं, ते डिस्क्रिप्टर सेगमेंटच्या कॅशमध्ये टाकणं, ते सेगमेंट बनवणं, इथपर्यंतची प्रोसेस सेम आहे. हा जो बाकीचा जो बेस ॲड्रेसमध्ये ऍड करणं 32, तो वाली प्रोसेस वेगळी आहे. बस सेगमेंट सिलेक्ट झाला. सेगमेंट सिलेक्ट झाल्यानंतर काय होईल, LTTR बेस ॲड्रेस सोबत ऍड होईल ना ते. नाही ते सर सगळं झालं. बेस ॲड्रेसमध्ये ऍड नंतर ऍड करूनच सेगमेंट बनलं ना. आता सेगमेंटचा बेस ॲड्रेस सोबत तो 32 बिट वाला ऑफसेट ऍड नाही होणार. ह्यामध्ये प्रोसेस वेगळी आहे. तो वाला बिलकुल कन्फ्युज नको करू त्याचा आणि ह्याच्याशी. आता ठीक आहे, पूर्ण वेगवेगळे, त्याचा भरपूर सगळे नवीन गोष्टी सांगतो. ठीक आहे. बघ बेसिकली बोलला मी की आता एक सेगमेंटमध्ये काय बोलतो मी, तो पूर्ण सगळं झाला, सगळं की टेबल बनले, काय म्हणले डिस्क्रिप्टरने सेगमेंट बनले. ठीक आहे. ओके. आता एका सेगमेंटमध्ये काय आहे, ठीक आहे, एक असा सेगमेंट असेल. सेगमेंटमध्ये हा पूर्ण सेगमेंट असेल. हा सेगमेंट आहे. ह्या सेगमेंटमध्ये असतील पेज डायरेक्टरी. पेज डायरेक्टरी दिलं असेल ना सरांनी डायग्राम एक. हा दिलेलं आहे. ठीक आहे, चालेल. सेगमेंटमध्ये असेल पेज डायरेक्टरी. ठीक आहे. पेज डायरेक्टरीमध्ये काय असतील, पेज डायरेक्टरी एंट्रीज. पेज डायरेक्टरी एंट्रीज, एक पेज डायरेक्टरी एंट्री एका पेज टेबलला पॉइंट करते. पेज टेबलमध्ये असतील पेज टेबल एंट्रीज. पेज टेबल एंट्री मधला प्रत्येक पेज टेबल एंट्री एका पेजला पॉइंट करतोय. ठीक आहे. सेगमेंटमध्ये काय असणार आहे, सेगमेंटमध्ये पेजेस असणार आहे, पण पेजेस कोणापासून पॉइंट होते, पेज टेबल एंट्री पासून. पेज टेबल एंट्री मधला प्रत्येक पेज टेबल जो आहे तो कशाने पॉइंट होतोय, पेज डायरेक्टरी एंट्री. ठीक आहे. तर पेज डायरेक्टरी एंट्री, पेज डायरेक्टरी आहे, पेज डायरेक्टरीमध्ये पेज डायरेक्टरी एंट्री, पेज डायरेक्टरी एंट्री पॉइंट करते पेज टेबलला, पेज टेबलमध्ये आहे पेज टेबल एंट्री, पेज टेबल एंट्री पॉइंट करते पेजला. ठीक आहे. आता हा पेज डायरेक्टरी कसं बनेल, पेज बनवण्यासाठी मला काय पाहिजे, पेज टेबल एंट्री. पेज टेबल एंट्रीसाठी काय पाहिजे, पेज टेबल. पेज टेबल कशाने बनलेलं आहे, पेज डायरेक्टरी एंट्री. पेज डायरेक्टरी एंट्री कशामध्ये, पेज डायरेक्टरीमध्ये. पेज डायरेक्टरी कसं बनला, पेज डायरेक्टरी बेस रजिस्टर. नाही ते तर ऑलरेडी दिलेलं आहे बाय डिफॉल्ट. पेज डायरेक्टरी बेस रजिस्टर, ह्याची साईज आहे 20 बिटची. 12 बिट्स बाय डिफॉल्ट ऍड होणार. बेस ॲड्रेस बनलेले आहेत हे सगळे ऑलरेडी, म्हणजे असं बनवणार नाहीये जसं टेबलमध्ये बनवला होता वगैरे, त्यामध्ये बनवणार नाही, बनलेले आहे, पण स्टार्टिंग ॲड्रेस पाहिजे कुठं आहे ते. ठीक आहे. तर पेज डायरेक्टरी बेस ॲड्रेस हे 20 बिटचं आहे. ह्यामध्ये मी 12 बिटचा ऑफसेट ऑटोमॅटिक ॲड होऊन जाईल. ठीक आहे. ऑटोमॅटिक ॲड होईल, इंटरनली ऑटोमॅटिक ॲड होईल. तर 32 बिटचा ॲड्रेस बनवून जाईल आणि त्या लोकेशनवरती असेल एक पेज डायरेक्टरी. ठीक आहे. स्टार्टिंग ॲड्रेस ऑफ पेज डायरेक्टरीमध्ये मिळेल. ओके फाईन. आता हा पेज डायरेक्टरीमधनं मला एखादा पेज डायरेक्टरी एंट्री मिळेल आणि त्याच्याने हे बनवेल आणि त्याच्याने हे बनवेल. ओके ठीक आहे. आता हे सगळं झालं. ओके फाईन. मला काय करायचं आता, सेम जो 42 बिटचा ॲड्रेस होता त्यामधला मी बोलला सेगमेंट सिलेक्ट करायचं कसं. ओके. सेगमेंट सिलेक्ट करण्यानंतर ऑफसेटवाला पाठवतो तो वेगळा आहे ना, तो बोला तो कसा आहे. तर 32 बिट ऑफसेटमध्ये 10 बिटचा असेल डायरेक्टरी फील्ड. आता बघ ह्यामध्ये ह्याची एक मिनिट, पेज डायरेक्टरीची साईज असते 4 KB, पेज टेबलची बी साईज 4 KB, पेजची पण साईज 4 KB, सगळ्यांची 4 KB, पेजची पण 4 KB, पेजची पण 4 KB, पेज टेबलची पण 4 KB, पेज डायरेक्टरीची पण 4 KB. पेज डायरेक्टरीमध्ये काय आहे, पेज डायरेक्टरी एंट्रीज, त्याची साईज असते 4 बाईट.
तर एकाची 4 बाईट आणि टोटल साईज आहे 4 KB. म्हणजे किती पेज 4K. डायरेक्टरी एंट्री? 4K ना, अरे 4 नाही 1K. 1K ना, ठीक आहे. 1K पेज डायरेक्टरी एंट्रीज आहेत. हा. सही आहे. 1K पेज डायरेक्टरी एंट्रीज आहे. त्यामधलं प्रत्येक पॉईंट करतो एका Page पेज table. टेबलला. हम्म. पेज टेबलची साईज किती आहे? 4K बी. आणि त्याच्यामधले पेज टेबल एंट्रीची बी साईज 4 बाईट आहे. 1K. तर किती? 1K. 1K इंटू 1K पेज टेबल एंट्रीज आहेत. 1MB. 1M. 1M पेज टेबल एंट्रीज आणि प्रत्येक एका पेजला पॉईंट करतो. त्याची साईज किती आहे? त्याची पण सेम 4 KB. 4KB. 1M इंटू 4K. 1M into 4K म्हणजे 4G. 4 GB. 4 4 GB हा सेगमेंट बोलला होता मी. 4 GB सेगमेंट कसं? हा, और टोटल 4GB चा. हा, कसं झालं? ओके, हा, कळलं. ठीक आहे. 1K 1M 4GB. आता ह्यामध्ये किती बोलला तू? 1K पेज डायरेक्टरी एंट्रीज. 1K ला तुला सिलेक्ट करण्यासाठी किती लाईन्स लागतात? 1K ला हा. 10. 10. म्हणून 10 बिटचा डायरेक्टरी फील्ड आहे. हम्म. ठीक आहे. आता वापस त्यामधनं मला एक टेबल सिलेक्ट करायचं आहे. एक टेबल एंट्री सिलेक्ट करायची आहे. हम्म. एक टेबल एंट्री सिलेक्ट करण्यासाठी किती लागतं? 10 लागतात. 10. म्हणून त्यांचा पेज फील्ड. आणि ह्यामध्ये टोटल साईज किती? 4 GB. 4 KB. 4 KB मधनं 12 लागतात. दॅट्स इट. म्हणून 12चा ऑफसेट करायचं काय मला बेसिकली आता? बघ, ह्यामध्ये एकाची साईज किती होती? 4 बाईट. हम्म. म्हणून पेज डायरेक्टरी एंट्री जो पेज डायरेक्टरी फील्ड होता, हम्म. पेज डायरेक्टरी नाही आहे, डायरेक्टरी फील्ड. ठीक आहे. डायरेक्टरी फील्ड होता, त्याला 4 ने मल्टिप्लाय केला मी, कारण की एकाची साईज होती 4 बाईट. हा. तर 4 ने मल्टिप्लाय केला, त्याला PDBRचा बेस ॲड्रेस म्हणजे पेज डायरेक्टरीचा बेस ॲड्रेस मध्ये ऍड केला. त्याच्याने मला काय मिळाला? तो वाला पेज डायरेक्टरी एंट्री मिळाला. ठीक आहे. ते पेज डायरेक्टरी एंट्री आहे ना, ह्यामध्ये एखाद्या टेबलमध्ये स्टोअर केलं, TLB1 बोलतात त्याला. ठीक आहे. म्हणजे ह्याचा बेस ॲड्रेस मिळून दिला, पेज टेबलचा बेस ॲड्रेस मिळून दिला. ठीक आहे. आता पेज टेबलच्या बेस ॲड्रेसमध्ये ह्याला किती आहे? हे 10 बिट्स आहे ना. हम्म. मग ह्याला वापस मी 4 ने मल्टिप्लाय केला. हम्म. 4 ने मल्टिप्लाय केलं काय? नाही केलं. केलं. म्हणून मी नाही केलं. ठीक आहे. त्यानंतर त्याला करायला पाहिजे यार ऍक्च्युली. कुठे गेला? डायरेक्टरी फील्ड आणि का खाली? हा, केलेलं आहे. इथं डायग्राम मध्ये दाखवलं नाही. हम्म. इथं दिलेलं आहे, डायग्राम मध्ये नाही आहे. डायग्राम मध्ये पण असेल. ठीक आहे. 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 4 ने मल्टिप्लाय करून मी ह्याच्या बेस ॲड्रेस मध्ये ऍड करून देईल. हम्म. मग मला तो पेज टेबल एंट्री मिळून जाईल. हम्म. सही आहे. त्या पेज टेबल एंट्रीमध्ये मी हा 32 बिटचा डायरेक्ट ऍड करेल. सॉरी, पेज टेबल एंट्रीचा जो व्हॅल्यू आहे तो बेसिकली बेस ॲड्रेस आहे. बरोबर. हा बेस ॲड्रेसमध्ये मला हा 12 बिटचा ऑफसेट ऍड करायचा आहे. हम्म. ठीक आहे. हा 12 बिटचा ऑफसेट ऍड केला तर मला फिजिकल ॲड्रेस मिळून जाईल. हम्म. बेसिकली वापस सांगतो बघ. हा पेज डायरेक्टरी आहे. हा. पेज डायरेक्टरीची साईज आहे 4 KB. पेज टेबलची पण साईज आहे 4 KB. पेजची पण साईज आहे 4 KB. तर 4 KB मध्ये पेज डायरेक्टरी एंट्रीज आहेत. एकाची साईज किती आहे? 4 बाईट. 4 बाईट एकाची साईज आहे म्हणजे 1K मॅक्झिमम पेज डायरेक्टरी एंट्रीज असू शकता. आणि पेज टेबलची साईज पण आहे 4 KB. त्यामध्ये पेज टेबल एंट्री आहेत, त्याची पण साईज आहे 4 बाईट. मग त्याच्यामध्ये किती असू शकतं? 1K पेज टेबल एंट्रीज. आणि त्या प्रत्येक पेज डायरेक्टरी एंट्री एका पेज टेबलला पॉईंट करतो. एका मधला पेज टेबल एंट्री हा प्रत्येक एका पेजला पॉईंट करतो, ज्याची साईज आहे 4KB. तर 4 KB मल्टिप्लाइड बाय 1K दॅट इज 4 GB मॅक्झिमम साईज आहे, ऍक्सेस करू शकता एका सेगमेंटची. आणि तेवढीच मी बोलली होती. ठीक आहे. ओके. तर नेक्स्ट ह्यामध्ये काय होईल? बेसिकली आता हा मधला मला एखाद्या पेज 48 बिटचा ॲड्रेस दिला, तो 48 बिट मधला. तर पहिला सेगमेंट सिलेक्ट करण्यासाठी 16 बिट गेले. 16 घेतलं. अरे पहिलं बोललो ना सेगमेंट 16 करण्यासाठी बरोबर. 16 गेले, बाकी भरले 32. आता 32 मधनं पहिलं मला पेज डायरेक्टरी आहे त्यामध्ये 1K आहेत. 1K मधनं एका सिलेक्ट करण्यासाठी 10 गेले. ठीक आहे. 10 गेले. कसं गेले? काय करायचं? त्याला बेसिकली 4 ने मल्टिप्लाय करायचा आणि ह्याचा बेस ॲड्रेस मध्ये ऍड केला तर तो मला पेज डायरेक्टरी एंट्री मिळून जाईल. तो वाला मिळून जाईल. ते म्हणजे बेसिकली काय? ते पॉईंट करते बोलला ना मी. पॉईंट करता कशाला? एखाद्या पेज टेबलला पॉईंट करता म्हणजे 32 बिट ॲड्रेस आहे दॅट इज बेसिकली. तर 32 बिटचा ॲड्रेस हा टेबल 1 मध्ये मी स्टोअर करून घेतला. ठीक आहे. ह्याचा बेस ॲड्रेस मिळाला पेज टेबलचा. आता ह्यामध्ये कुठला वाला एक सिलेक्ट करायचा मला. ठीक आहे. त्याच्यासाठी काय केलं? हा 10 बिटचा पेज फील्ड होता, त्याला मल्टिप्लाइड बाय 4 केला, ह्याच्या बेस ॲड्रेस मध्ये ऍड केला, तो वाला पेज टेबल एंट्री मिळून गेला. त्या पेज टेबल एंट्री मला मिळाला ना. ओके. आता हा पेज टेबल एंट्री कशाला पॉईंट करतो? बेसिकली एका पेजला. हे पण काय? एक ॲड्रेस तर आहे. तर तो टेबल 2 मध्ये ऍड केला. टेबल 2 ह्याचा बेस ॲड्रेस मला मिळाला. ठीक आहे. आता ह्याला मी 4 ने का मल्टिप्लाय करत नाही? की ऑलरेडी हा हे ऑलरेडी 4. हा. तर ह्याला मी डायरेक्टली ऍड करून देईल. तर हा वाला मला ॲड्रेस मिळून जाईल आणि त्या ॲड्रेसने मला दॅट्स इट व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. हा पूर्ण जो व्हर्च्युअल ॲड्रेस होता त्याला नॉर्मल फिजिकल ॲड्रेस मध्ये कसं चेंज केला सांगितलं.
तर हा जो पूर्ण 48 बिटचा बेस ॲड्रेस होता, त्याला म्हणणं मी एक सेगमेंट जेव्हा सिलेक्ट करेल, बाकी जो ॲड्रेस उरला 32 बिटचा, त्याला बोलता लिनियर ॲड्रेस, आणि लिनियर ॲड्रेसपासून हे पूर्ण जे प्रोसेस कंप्लीट केली, त्याला बोलता फिजिकल ॲड्रेस. ठीक आहे? ओके, झालं. झालंय. हां. पेपरमध्ये क्वेश्चन कसं येतं? एक्सप्लेन ऑल द थिंग्स. अच्छा. आणि एक मिनिट. ये सर ने बोला था ना 15 मार्क को आएगा ऐसा 2 हां, क्वेश्चन. मैंने बोला था. कुठे क्वेश्चन आहे? एक मिनिट. ये वाला. पेजिंगचं कळालं, सेगमेंटेशन आलं म्हणजे हा वाला डायग्राम आहे फक्त. सही आहे. आणि पेजिंग म्हणजे काय, हा वाला डायग्राम तर सिलेक्ट केलेलं आहे, त्यामधनं हा प्रोसेस. ठीक आहे. म्हणजे दोन्ही ड्रॉ करायचे फॉर द पेजिंग प्रोसेस. ड्रॉ करायचे. हा. अच्छा, मग चांगलं. जर सेगमेंटेशन आलं म्हणजे एवढंच आहे, आणि पेजिंग म्हणजे हा पूर्ण. ओके, कळलं डायग्रामच घेऊन गेलो तर काय, पण Diagram. प्रोसेस थोडी रटणार आहे हा तू. प्रोसेस थोडी डायग्राम पाहिले की थोडंफार मग म्हणाले लिहिते आता. डायग्राम तर रटाच लागणार. एवढी सगळी सांगितलं, आता वापस तू रटायचं बोलतोय. नाही रे नाही, डायग्राम तसं कळलं मला ओव्हरव्ह्यू तुझा. ठीक आहे. कुछ पूछना है? हेलो. हाँ, 1 मिनट ना. ये भी. तेरी चॉईस. डाउट चलते. बोला ना. मला पीडीएफ पाठव. काय पीडीएफ? मैंने फोटो भेजा है ना, वो जरा एक्सप्लेन करना. यही तो था. अच्छा, ये वाला कैश वाला बोल रहे हो? हाँ. लेता कॅश नाही. शिकला का नाही काल? तू बाकी आज शिकवणार आहे. एक मिनिट, सॉरी. तो ये पूरा मेन मेमोरी है, ठीक है. इसको मैंने ब्लॉक्स में डिवाइड कर रखा है. तुम्हें कौन सा हाँ. डाउट है वो, इसको मैंने माइक ऑन रख देना, ठीक. मुझे वो S+W ये सब किया है ना, वो नहीं समझा. हाँ, एक मिनट. तो ये मेन मेमोरी है, मेन मेमोरी को मैंने ब्लॉक्स में डिवाइड कर रखा है. ओके फाइन. अच्छा, अभी ये पूरा मेन मेमोरी का एड्रेस होगा 32 बिट में. 32 बिट के एड्रेस में से मुझे पेज के लिए लगेंगे लेट से कुछ भी, आई डोंट केयर कितना लग रहा है फिलहाल. और ये जो लाइन है उसके लिए भी कुछ लगेंगे, और वर्ड के लिए भी कुछ लगेंगे. वर्ड के लिए जितने बिट्स लगेंगे लेट से उसको मैं बोल रहा हूँ W, और जो पूरा टैग प्लस लाइन होगा उसके लिए कितने लग रहे हैं उसको मैं बोल रहा हूँ S. ठीक है. हाँ. टैग प्लस लाइन, इसको मिला के जितने लग रहे हैं दैट इज S. टैग प्लस लाइन क्या होता है? दैट इज बेसिकली ब्लॉक. तो ब्लॉक के लिए मुझे लग रहे हैं S, वर्ड के लिए लग रहे हैं W. ठीक है. अभी उसके अंदर लाइन के लिए मैं मान रहा हूँ R लग रहे हैं. ठीक है. लाइन हाँ. के लिए R लग रहे हैं, लाइन प्लस टैग के लिए S लग रहे हैं. ठीक है. तो टैग के लिए कितने लगेंगे? टोटल टैग प्लस लाइन. S-R. हाँ, तो S माइनस R लगेंगे टैग के लिए. अच्छा, मुझे करना क्या बेसिकली, ये वाला जो टैग होगा, जो हर एक कैश के पास टैग हो, ये पता है ना ये क्या होता है? हाँ, पता है. तो ये वाला जो टैग होगा, इसको मुझे कंपेयर करना है इसके पेज के एड्रेस के साथ जो मैंने भेजा है. सही है. हाँ. तो मैं क्या करूँगा, ये वाला जो टैग है इसको ये S माइनस R से कंपेयर कर रहा हूँ बेसिकली मैं.
सही है? हाँ। तो इन दोनों को कंपेयर करने के बाद अगर 1 आया, हम्म। अगर 1 आया, इसका मतलब वो हिट हो चुका है। हाँ। तो हिट हुआ मतलब मुझे क्या करना है, ये वाला जो वर्ड बिट है इसमें से मुझे एक वर्ड सेलेक्ट कर लेना है। मतलब ब्लॉक पूरा मुझे मिल चुका है, मतलब लाइन मिल चुका है, हिट हो चुका है, अभी उसमें से किसी एक को सेलेक्ट करना है। तो इसलिए जब हिट होगा तभी इसका वैल्यू यहाँ जाएगा। तो देखो यहाँ पर एक कंपेरेटर किया, मतलब सारा क्लियर कैसे करना है, ठीक है। बेसिकली क्या हुआ, इन दोनों को कंपेयर किया, यहाँ पर जो टैग वाला बिट था उसको और इसका जो था, इन दोनों को यहाँ पर कंपेरेटर में डाला। इसका जो आउटपुट आया वो हिट अगर हुआ तो ये वाला वर्ड बिट ले लो और उससे ये वहां से सेलेक्ट कर लेना, ठीक है। हाँ। अगर नहीं हुआ, हिट नहीं हुआ, मतलब मुझे क्या करना है, मेन मेमोरी से लेना है। तो कैसे लूंगा मैं, ये एस माइनस आर वाला नहीं। बिट यहाँ से जाएगा हम्म। और यहाँ से आर वाला बिट भी जाएगा। तो टोटल यहाँ पर एस का बिट बन गया। मुझे ब्लॉक चाहिए था बिकॉज मेन मेमोरी तो ब्लॉक में है सारी चीज़ें। हाँ। तो वो वाला ब्लॉक मतलब एस वाला चाहिए और उसमें से मुझे कौन सा वाला वर्ड चाहिए वो दोनों सेलेक्ट करके मैंने वापस से इस वाले कैश के अंदर स्टोर कर दिया। अच्छा। समझे? समझा। हाँ हाँ। थैंक यू। ओके। ठीक है। कुछ और है या फिर हो गया? नहीं हुआ। ओके। ये पाइपलाइनिंग में क्या क्या किया तूने मॉड्यूल 5 में? मैंने जितना पढ़ा है दैट्स इट। पाइपलाइनिंग का और फिर वो हजार्ड्स और स्टेजेस उतना ही की, और क्या क्या करना है? उतना किया प्लस हाँ। पैरेलल प्रोसेसिंग का मीनिंग क्या होता है वो थोड़ा देख लेना, एंड फ्लिंक्स हाँ। क्लासिफिकेशन। हाँ वो वाला। थैंक यू। बाय।